नमस्कार मित्रांनो, मी संजय. तर आपण अनिकेत सोबतकडून आज अशोक लेलँडच्या i6 टॉप एंड मॉडेलबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा अनिकेत आहे. हॅलो. चला तर आपण माहिती घेऊया. ही आपली अशोक लेलँडची बिगेस्ट गाडीमध्ये पडादोस i6. ही गाडी आपल्याला 10 फूट 8 इंच लांबीला येते आणि 5 फूट 9 इंच रुंदीला येते. या गाडीला पूर्ण टोटली बॉडी मेटल मध्ये येते. गाडीला तुम्हाला फ्रंट साइडला फॉग लॅम्प साठी जागा दिली आहे. LED लाईट येतो. लाईट सोबत आता तुम्हाला ही वॉकथ्रू केबिन येते. आता हे तुम्ही केबिन बघू शकता. या केबिन मध्ये तुम्ही जर ड्रायव्हर सीट वरून गेला तर तुम्ही को ड्रायव्हर सीट वरून खाली उतरू शकता. त्यात तुम्हाला टोटल AC मध्ये गाडी येते आणि टूलकिट साठी जागा येते. ड्रायव्हर प्लस को ड्रायव्हर अशा 2 सीटा आहेत. या गाडीला तुम्हाला एक गाडीचं ऍडजस्टेबल मध्ये येत सीट. यामध्ये तुम्ही सीट थोडी मागे घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला ड्रायव्हर गाडी चालवताना तुम्हाला काही अडचण वगैरे त्रास वगैरे होत असेल तर सीट ऍडजस्ट करता येईल. त्यासोबत तुम्हाला सीट ही फोल्डेबल येते. सीट तुम्हाला फोल्ड करता येते, उघडता येते, ऍडजस्ट करता येते. त्यासोबत आता तिकडे ती आपली को ड्रायव्हर सीट आहे. 2 को ड्रायव्हर सीट येतात, त्याही आपण फोल्ड करू शकतो. या अशा सीट फोल्ड होते, जेणेकरून हे आपण ड्रायव्हर जर लॉंग रूटला गेला त्याला झोपण्यासाठी हा एक बेड तयार होतो. हा बेड तयार होतो. तसेच हा हँडब्रेक आहे. हा तुम्ही वर वळून जरी बाहेर ओढून जरी सोडला खाली तरी हा हँडब्रेक लागू होतो, ऍक्टिव्ह होतो, ज्याने आपल्या गाडीला ऍडजस्टेबल टिल्ट स्टेअरिंग येतं. तसेच डॅशबोर्ड ऍडेड गिअर येतं. हे आपल्याला स्टेअरिंग हलवता येतं, ऍडजस्ट करता येतं आपल्याला स्टेअरिंग. ओके. आपल्या गाडीला साईड गार्ड पण येतं, जेणेकरून साईडला आपल्याला सेफ्टी. तसेच आपल्याला इथं आपल्या गाडीचा बॅटरी सिस्टम येते. बॅटरी सिस्टम सोबत इथं आपल्याला जॅक मिळतो. आपल्या गाडीला i6 चा जॅक इथं असतो. आपल्या गाडीची लांबी 10 फूट 8 इंच मध्ये येते. तसेच रुंदी आपल्या हौद्याला 5 फूट 9 इंच येते. गाडीची लांबी जास्त असल्यामुळे आपल्या रिव्हर्स वगैरे घेताना काही प्रॉब्लेम व्हायला नको, त्यासाठी आपल्या कंपनीनं आपल्यासाठी रिव्हर्स सेन्सर दिलेले आहेत, जेणेकरून गाडी रिव्हर्स घेतेवेळी मागे कुठले वाहन असेल, भिंत असेल, कुठली काही वस्तू असेल की ड्रायव्हरला आपल्याला इंटिमेशन गेलं पाहिजे, त्यासाठी रिव्हर्स सेन्सर येतात. तसेच सेन्सर असल्यामुळे फाळक्याचा इजा काही सेन्सर व्हायला नको, त्यासाठी इथे गार्ड दिलं गेलंय. रबर सिस्टीम मध्ये गार्ड येते, त्यामुळे फाळक्या सेन्सर पासून व्यवस्थित राहतो. तसेच तुम्हाला फुटरेज येतात. फुटरेज बॅक गार्ड येते आपल्या गाडीकडून आणि ते बॅक साईडला तुम्हाला स्टेपनी येते. आपल्या गाडीची टायर साईज 215R15 नंबरचं टायर येतं आपल्या गाडीला. तसेच बॅक साईडला आपल्या गाडीला 9 पाटे येतात. हे 9 पाटे येतात बॅक साईडला आपल्या गाडीला आणि फ्रंट साईडला आपल्याला 5 पाटे येतात. तसेच 50 लिटरचा डिझेल टँक येतो. डिझेलला सेफ्टी व्हावी म्हणून साईडला सेफ्टी बार येतात, त्यामुळे डिझेल टाकी सुरक्षित व्यवस्थित राहते. तसेच ही आपली गाडी 3 पिस्टन मध्ये येते. 1478 क्युबिक कॅपॅसिटीची आपली गाडी येते आणि आपल्या गाडीला 3 पिस्टन येतात आणि आपली गाडी डिझेल इंजिन मध्ये येते. आपली गाडी विदाऊट AdBlue चालते. आपल्या गाडीचा अशोक लेलँडच्या कोणत्याही गाडीला AdBlue सर्व्हिस नाही आहे, त्यामुळे आपली गाडी ही व्यवस्थित आहे. आपल्या गाडीला ड्रायव्हर प्लस 2 को ड्रायव्हर अशा 2+1 अशा 3 सीटाची आपल्याला गाडी आहे. गिअर बॉक्स मध्ये आपल्याला 5+1 रिव्हर्स असे 6 गिअर मध्ये आपली गाडी आहे. को ड्रायव्हरला किंवा ड्रायव्हरला चढण्यासाठी आपल्याला हँडल दिलं गेलंय. या अशा प्रकारे आपली गाडी आहे. ड्रायव्हरला गाडी चालवताना त्रास होत असलेल्या एका प्रॉब्लेममुळे ह्या काचा वर राहत असायच्या, त्यामुळे ड्रायव्हरला त्रास होत होता. त्यामुळे आता ह्या गाडीचा तो त्रास नाहीसा झालेला आहे. आपल्या काचा पूर्णपणे अंडर डोअर जात आहे, त्यामुळे ड्रायव्हरला हा प्रॉब्लेम येणार नाही.